मी गुन्हेगार आहे? कोणी लिहिलं आहे? कोणी लिहिलं आहे? अहो काय हे कोणी लिहिलं? मी काय विचारतोय? काय अहो साहेब अंतरून काढताना ही चिठ्ठी सापडली. आता कपाळावर लिहिलंय, यापुढे राणाच्या कुटुंबाला त्रास दिलास तर गळ्यावरून सुरी फिरवेन. अहो साहेब हे बहुतेक मेहंदीन लिहिले बघा. 3-4 दिवस तर आरामात जात नाही. होय धुवत राहा मगच जाईल. तुला दात काढायला काय झालं? परत जर दात काढले ना तर बत्तीसची काढून हातात दे. आणि काय ग तू घरात कोण येतं कोण जातं याच्याकडे लक्ष नाही देतात तुम्हाला? आम चुकार नुसते सगळे. तूच आणला होतास सध्या त्या माणसाला तूच आणला होतास ना? नाही साहेब अहो मी आणलं नाही. मला नाही माहिती. तुला माहित नाही. नाही मग कुणाला माहित आहे? कुणाला माहित? नाही, कुणाला नाही, माहित? हा? तुझ्या विरोधात एक जरी पुरावा मिळाला ना तर तुझी चांबडी सोलून काढीन मी, कळलं का? नाही साहेब माहित मला. त्या राणाचे दिवस आता त्याला मी काही सोडत नाही. अय्यो. तू काय हसतोयस? मार खायचंय तुला पण? अगं मी गुन्हेगार आहे, आपल्यावर ओरडून धमकावून गुन्हेच करतायत ते. खरं तेच लिहिलंय. राणा कायम खरंच बोलतो. तिकडे देवळात नव्हतास? मला वाटलंच इकडे असणार म्हणून. तुम्ही इकडे कसं काय? काय काम होतं? कुठे निघालायस? होय अरे जरा जपून, आजकाल पोलिसांच्या चक्रा लई वाढल्यात. होय, आणि तसं बी अजून जादा खवळत माझं. तू त्यासनी पुरून उरशील सोड. हे घे, काल गेलतो मळ्यात तुझ्यासाठी आणले. होय, अहो पण मी खाल्लं तर तुम्ही काय खाणार? घरात माप आहेत, घे. माझ्या लक्ष्मीला की नाही लय आवडते बघा कलिंगड. पोरगी काय तुझी? होय. काय झालं र? नाही काय नाही, तर माझी बायकोनं पोरगी माझ्यावर लय नाराज आहे. ते का? ते काल एक विषय झाला म्हणून अंजलीबाई भडकलेत माझ्यावर. आता त्याची कशी समजूत काढू तेच काय कळणं झालं. अरे पोलिसांचं लचांड एकदा तुझ्या मागचं गेलं की नाही होईल समज नीट. ते काय बी असू द्या, पण मी काय बी करून आजच्याच अंजलीबाईंची समजूत काढणार. अरे पण कशी काढणार? तिची गाठ घेणं एवढं सोपं आहे का? ते काय अंजलीबाई माझ्या रुसल्या का नाही, तुम्हाला काय करायचं काय सुधरत नाही. तो काय बी करून अंजलीबाईसने आजच्या आज समजवलं पाहिजे. अरे पण जीव धोक्यात घालून कुणी सांगितले? कसं भेटणार सांग की. आता एवढी वेषांतर केली तसंच काहीतरी करतो की. अरे पण प्रत्येक वेळेला नशीब साथ दिला असं नाही र. गावला बिवलास तर. ताई नशिबा पुढे कधी कुणाचं काय चाललंय का? जे व्हायचं ते होणारच आहे. म्हणून काय मी अंजलीबाईंची गाठ घेणार नाही असं होणार नाही. चला येतो. जरा जपून. तुम्ही काय बी काळजी करू नका. ते मोहितच्या हाताला कसं लागायचं नाही ते चांगलंच माहित आहे मला. तू काय ऐकणार नाहीस. जैन सर, जैन कपाळाला काय झालं सर? काय नाही, डोक्याला काही लागलं नाही ना साहेब? तुम्ही तुमची कामं करा. काय झालं सर? मी पण तोच विचार करतोय. डोक्याला फडकं बांधलंय म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार बघा. अरे पण काल घरला जाताना तर काय झालेलं नव्हतं. घरात गेल्यावर घडलं असेल. ते नाही काय नवरा बायकोच्या जोक मध्ये बायको नवऱ्याला तवा फेकून मारते तसं काहीतरी घडलंय बुवा. तसं काय झालेलं नसणार साहेब.
डोकं दुखतंय का? नाही, जरा शांत बसा, कळलं ना? कामं करा आपली. काय झालं? साहेब हे बघा रानाचा पराक्रम बघा यो बघा. नाही 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 साहेब, आता मला तुमचं सगळं अवघड वाटायला लागले साहेब. काय आहे, एकतर त्या रानाला तुम्हाला धरायला जमना झालंय आणि आता त्याच्या बाजूनं सगळं पेपरात छापून यायला लागले. आणि असं बी छापून आलंय पेपरात की मोहिते साहेबांनी रानाला धरणं अवघड जायला लागलेलं आहे. हे पेपरवाले या राणाच्या का बातम्या छापतात ना हेच कळत नाही मला. जाऊ दे की, इथं काय लिहिले ते बघा की. हे बघा, धर्माचा भाऊ कुठं कुठं आणि कशी कशी लोकांनी मदत करतोय की नाही ते सगळं छापून आलंय साहेब. काय झाले साहेब, आता राणा झालाय हिरो आणि तुम्ही झालाय विलन. या हिरोचा झिरो केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. नाही 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 नाही, झिरो नाही, कै करा, कै. कैलासवासी रणविजय गायकवाड असं झाल्याशिवाय डोसक्याचा ताप थांबणार. हे हे कसं काय, हे कपाळाला काय झालं हो साहेब? काय नाही. काय नाही, रुमाला काय स्टाईल म्हणून मानलाय काय? हा नाही नाही नाही, मला असं वाटलंय बुवा हे रानाच्या पराक्रमाने साहेबांचं डोसकं दुखायला लागले का काय? नाही, हाय हाय हाय, त्याच्यावर जालीम उपाय आहे की माझ्याकडं. सगळे उपाय करून झालेले आहेत. अहो उतारा समजा. हे बघा काय आहे माहितीये काय, हे कशाला, हे बघा की घेऊनच फिरतोय मी कायम. माझं जेव्हा जेव्हा डोसकं दुखतोय की नाही तेव्हा हे झाडपाल्याचं औषध मी डोसक्याला लावतोय, माझं डोसकं दुखायचं थांबतंय. आता तुम्ही बी लावा, शांत होते डोसकं. काही नको. अहो साहेब, नको कसं नको म्हणा लागलाय तुम्ही? नको. अहो थांबा हो साहेब. अहो नको, मी सांगतो ना. हे बघा साहेब, तुमचं डोसकं शांत राहिलं तर राणा गावणार आहे, नाहीतर लय अवघड आहे. आता मी सांगतो तेवढं करा. ते हे तेल लावा इकडे, या इकडे. नको, माझा ऐका. नाही नाही, इकडे ना तेल लावा. अहो, नको. काय हो साहेब, अहो, नको, ऐका, हो, नको. ऐका ना. इकडे बघा साहेब, इकडे बघा, मी गुन्हेगार आहे. सॉरी सॉरी साहेब, यो कुणाचा पराक्रम आहे? कुणाचा पराक्रम आहे? यो पराक्रम आहे की नाही फक्त रानाच करू शकतो, दुसऱ्या कुणाच्यात एवढी हिंमत नाही साहेब. साहेब काय हो हे, पार तुम्हाला घरात येऊन गंडवून गेला की राणा. परेश पाटील, मूर्ख बेअक्कल, तुम्हाला शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं? चुकलं साहेब, चुकलं. बसा 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 बसा, सॉरी, बसा की, बसा साहेब. ही पट्टी बांधतो मी तुम्हाला. काय आहे हे, कपाळावर बांधून ठेवा बरं का. बांधा, तुमच्या हाताने नीट बांधा. हे कपाळावर बांधून ठेवा, नाहीतर काय आहे उगाच ही पेपरात बातमी यायची आणि कायमची लाच जायची. कपाळावरचं पुसायच्या त्या राणाला मी उडवणार म्हणजे उडवणार. थांब, ए म्हाताऱ्या थांब. कोण तू? आणि एक कलिंगड कुठं आणलंयस? बांबिवड्यावर आणले. कितीला? हे असंच दिले मला. म्हणजे इकायच आहे? नाही,
मला खायला दिले. अरे म्हणून काय खायलाच पाहिजे असं कुठं काय आहे, हा? मी पैसे देतो की. नाही मला ऐकायचं नाही. अगर पैसे मिळतील की. मला ऐकायचं नाही, मला खायचंय. बसा. ए, 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 इकडे इकडे इकडे. काय रे कलिंगड लय चांगले दिसते. हा कुठं आणलेस? ते मळेवालीने दिले. कुठल्या मळ्यातलं? नाव माहित नाही. नाही म्हणजे वाण कुठला आहे, म्हणजे मला असल्या वाणाचं पाहिजे आहे ते विचारेन म्हणून म्हटलं. हे काय कलिंगडातलं मला काय बी कळत नाही. म्हणजे खायचं तेवढं कळते म्हण की. ए ए ए म्हातारा इकडे इकडे इकडे. काय रे हा? आमच्याच गावात येऊन ए इकडे बघ, आमच्याच गावात येऊन आम्हालाच तंबी. हा आंबी कुठं दिली मी? मग हा बोलणं व्हायच्या आधीच निघालायस. खुन्नस माझ्यावर खुन्नस. हे बघ ए असलं आमच्या गावात अजिबात चालत नाही. नडला तो तोडला. हा असली रीत आहे आमच्या गावची. सांगू राणाला. ए इकडे बघ राणाला सांगतोय. मला कलिंगड पाहिजे ना व? मग 1 मिनिट धरता काय? विचाराने कळलं ना व? तो नडला त्याला तोडला. जाऊ काय? ते आपलं घुसखोर कोणतरी येतात मग चौकशी आपलं झाली ना चौकशी. कडकडनं सुटायचं. हेच कलिंगड डोक्यात घालून. कळलं? वय वय जातो, नाहीतर तुझ्या पायात पोलीस मला पकडतील. लेकरा बाळांचा माणूस मी जातो. मी हे ना व? गप तोंडात एक शब्द काढायचा नाही. कडकडनं सुटायचं. कळलं? जातो. चल निघ. चल. ए जाऊ दे. हा, चल. व्यवस्थित कळलं काय? विषय जाणून असलं तरी सिव्हिल मध्ये असलं लक्ष ठेवायचं. मिंचा 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 इकडे 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 इकडे. काय रे हा? काय झालं? काय नाही काय नाही. काय झालं? कलिंगड. कलिंगड काय? कलिंगड काय? ते आपल्या गावात काय गावात काय? काही नाही. हा? काय काय नाही सांग. मिंचा हे बघ, गावातला मी एक जबाबदार माणूस आहे की नाही, हाय की नाही. मग झाडाचं पान जरी पडलं तरी मला कळलं पाहिजे काय झालंय. सांग कुठं काय? काही नाही. मिंचा कोण आहे मी? पप्या. माननीय परेश पाटील म्हणायचं. कळलं? हा, कळलं. आता मग सांगा. हा? सांग. गावात कलिंगड आले. काय? गावात कलिंगड आले. गावात कलिंगड आले काय? इकडे 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 इकडे. जरा चेहरा बघ. गावात कलिंगड आले आणि मग तुला एवढा चेहरा घाबरकुंडी का उडाली? काय झालंय? कुठे काय? काय घाबरलं? काय झाले सांगा ते. नाही. मिंचा मला सांग, आपण लहानपणीपासून दोस्त आहे की नाही? एका वर्गात शिकत होतो की नाही? परीक्षेला तू माझ्या पुढे बसायचास, मी तुझ्या मागे बसायचो की नाही? तू मला सगळं सांगायचंस की नाही? मग आता कशाला लपवालाय? सांग की सगळं. जा बाबा मिंचा जा. तुझी माझी दोस्ती कट 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 कट. मला इकडे 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 इकडे. चुकलं माझं. इकडे 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 इकडे. का असं का करायला? हे बघ मिंचा, दोस्ती कट केल्यावर मी काय करते तुला माहितीये की नाही? चांगले मुंडे बोला, पटापटा बोलायचा. सोडल्यावर सांगणार का नाही? सांग. मग सांग पटकन सांग. मला सांगणार नाही तू? नाही सांगणार. सांग. राणादा गावात कलिंगड घेऊन आलाय. इकडे काय म्हणाला? राणादा गावात कलिंगड घेऊन आलाय. राणादा गावात कलिंगड घेऊन आलाय. कशाला? माहित नाही. नाही नाही. कुठे गेला? माहित नाही. नाही माहिती. अरे मिंचा हे बघ, काय आहे अलीकडं त्या कलिंगडात बॉम्ब घालायचा आणि उडवायचा अशी फॅशनच आल्या.
राणादा गावावर बॉम्ब उडवल र, सांग मला काय ते खरं खरं. अरे खोया, राणादा बॉम्ब कशाला फुडल? मग काय फटाकडे उडवणार आहे काय? हे बघ मिंच्या, राणादानं जर काय गावात बॉम्ब केली तर मी तुझं नाव सांगणार. हे बघ, राणादा लय मोठा दरोडेखोर झालाय, तुझंच नाव पुढं करणार मी. राणादा बॉम्ब फेकणारच नाही, आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. होय, मी एक काम करतो, एक कलिंगड आणतो, त्याला बॉम्ब घालतो आणि मीच गावावर फोडतो. तेवढा विश्वास आहे की नाही माझ्यावर? मग सांग पटकन. तुम्हाला सांगणार नाही. नाही सांगणार? हा, तू सांग. नव्या घराच्या वाटेला गेलाय. होय? मिंच्या, जा तू मिंच्या जा. जा. इकडे 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 चाललेस ना, मजा की. निक 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 निक. आज चल की, मला अभ्यास करायचा आहे. मग म्या कुठे अडवलंय? माझ्या दप्तरातनं पुस्तकं काढून देणार? आता तेवढं बी जमना वय? मी मालक आहे या घरचा. मालक मालक अहो, आपल्या घरावर का नाही कोणतर दगड मारायलाय. येड्या लोकांवर दगड मारतात. तू जरा येडा पण बंद कर आणि चल, मला दप्तरातनं पुस्तक काढून दे. चल. कशाला आलाय तुम्ही? जा लवकर. एक मिनिट. हो हो बाई, फक्त एकदा माझं ऐकून घ्या की. ऐकण्यासारखं काही ठेवलंय तुम्ही? गुपचूप इकडनं निघून जा बरं का, नाही तर पोलिसांना फोन करून मी सांगेन. कळलं? जा लवकर. अहो ऐकत तर, हो ते कलिंग हो. पक्या, चुपचाप बाहेर ये. नाटक करू नकस. माझ्या नादा लागला ना तर लई वाईट होईल. बाहेर ये म्हणलं ना. सच्या, तू आहेस काय? परवा माझा रस्ता अडवला होतास. आज तुझी एवढी हिंमत, इथं आलास तू घराच्या इथं. सनी दासनी सांगून का नाही तुझी चामडी सोलायला लावती. चुपचाप बाहेर ये, बाहेर ये. पक्या नाही, सच्या नाही, जे कोण बी असल, सब गुमान बाहेर या. चंदाचं प्रेम माहित आहे, चंदाचा राग माहित नाही. चिठ्ठी बघितली होती. हे काय?
पैसे